नमस्कार. नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत आणि या शेंगदाणा चिक्कीचा तुम्ही आवाज ऐकताय ना. आणि ही शेंगदाणा चिक्की बनवताना एक सिक्रेट पदार्थही वापरला आहे बरं का. त्यामुळे ही चिक्की छान कुरकुरीत खुसखुशीत होते आणि खाल्ल्यानंतर दाताला अजिबात चिटकत नाही. भरपूर साऱ्या यामध्ये टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन हलकासा गरम झाला की आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. इथे मी घरचे गावठी शेंगदाणे वापरते. तुम्ही विकतचे वापरले तरीसुद्धा चालतील. शेंगदाणे पॅनमध्ये काढायचे आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर हे शेंगदाणे छान साल टचकेपर्यंत खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याचप्रमाणे शेंगदाणे भाजून घेत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. शेंगदाणे अशा पद्धतीने सतत चमच्याने एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे सर्व शेंगदाणे एकसारखे आतपर्यंत भाजले जातात. आणि शेंगदाणे भाजताना अजिबात गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही. मीडियम टू लो फ्लेमवरतीच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर इथे पहा, शेंगदाण्याचा हलकासा रंग बदलायला लागलाय. आणखी एक 2 ते 3 मिनटं हे शेंगदाणे मी छान साल टचकेपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घेते. तर इथे पहा, शेंगदाणे मी छान साल टचकेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घेतले आहेत. शेंगदाण्याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता. आता गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणे मी इथे एक ताट घेतले, या ताटामध्ये काढून घ्यायचे. शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतले की असे हलकेसे पसरवायचे आणि थोडेसे म्हणजे 5 ते 10 मिनटं थंड करून घ्यायचे. तर इथे पहा, शेंगदाणे 10 मिनटं मी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत. आता अशा पद्धतीने शेंगदाण्याची साल काढून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर शेंगदाणे तुम्ही सालीसहित वापरले तरीसुद्धा चालेल. ही शेंगदाण्याची चिक्की जरी शेंगदाणे सालीसहित वापरले ना तरीसुद्धा खायला मस्तच लागते. त्याचप्रमाणे शेंगदाणे हलकेसे गरम आहेत तेव्हाच याची साल काढून घ्यायची. शेंगदाणे जर पूर्णपणे थंड झाले ना तर साल व्यवस्थित निघत नाही. तर इथे पहा, सर्व शेंगदाण्याची साल मी काढून घेतली आहे. थोडेफार शेंगदाणे आहेत की ज्याची साल निघाली नाही. आता काय करायचं, बऱ्याच वेळा आपण शेंगदाण्याची साल काढून घेतली की शेंगदाणे पाकडून घेतो आणि अगदी घरभर आणि बाहेर जरी पाकडले ना तरी पूर्ण अंगणात याची घाण होते. त्यासाठी तसं न करता इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आपण तळणीचे पदार्थ तळण्यासाठी जो झारा वापरतो ना, तो झारा घ्यायचा. त्यामध्ये साल काढून घेतलेले सर्व शेंगदाणे काढायचे आणि अशा पद्धतीने झाऱ्याने हे शेंगदाणे चाळून घ्यायचे. पाहताय ना, अगदी सहज या शेंगदाण्याची साल वेगळी होतीये आणि शेंगदाणेसुद्धा वेगळे झाले आहेत. आता यामध्ये थोडेफार शेंगदाणे असे आहेत की ज्याची साल निघाली नाही, तर ते मी तसेच ठेवणार आहे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता किंवा पुन्हा एकदा याची साल काढून घेऊ शकता. सर्व शेंगदाणे अगदी व्यवस्थित साल काढून झाले आहेत आणि हे शेंगदाणे पाकडून न घेता झाऱ्याने चाळून अगदी सालीपासून हे वेगळेसुद्धा केले आहेत. तुम्ही तर पाहिलंच असेल, एकदम बेस्ट ट्रिक आहे. आता काय करायचं, हे शेंगदाणे अशा पद्धतीने तोडून घ्यायचे, म्हणजे एका शेंगदाण्याचे 2 भाग करून घ्यायचे किंवा अशा पद्धतीने एखादी वाटी घ्यायची आणि फक्त वाटी प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने प्रेस करायची, म्हणजे शेंगदाणे 2 भागामध्ये वाटले जातात. म्हणजे आपण जेव्हा विकतची शेंगदाणा चिक्की आणतो तेव्हा त्यामध्ये तुम्ही पाहताच शेंगदाण्याचे तुकडे असतात. तर तसेच तुकडे वाटीने अशा पद्धतीने प्रेस केलं या शेंगदाण्याचे सुद्धा होतात आणि ही चिक्की अगदी आपण विकत आणतो त्याच चिक्कीसारखी होते, दिसायला सुद्धा आणि चवीला सुद्धा. तर इथे पहा, सर्व शेंगदाण्यावरती वाटीने हलक्या हाताने एकसारखं मी प्रेस करून घेतलं आहे. शेंगदाण्याचे हवे आहेत तशा क्वांटिटीमध्ये अगदी तसेच तुकडेसुद्धा तयार झाले आहेत. आता आपण चिक्की बनवून घेऊया. त्यासाठी पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे. गॅस चालू करायचा आणि आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण शेंगदाणे घेतले होते ना, त्याच वाटीने मोजून यामध्ये 1 वाटी चिरलेला किंवा किसलेला गूळ घालायचा. इथे मी गूळ किसून घेतला आहे. गूळ किसून किंवा चिरून घेतला ना की अगदी पटकन वितळतो, जास्त वेळ लागत नाही. आणि आता त्यामध्येच बरोबर नाश्त्याच्या चमच्याने मोजून 1 चमचा पाणी घालायचं. पाण्याचा वापर यामध्ये अजिबात जास्त करायचा नाही. जेवढं मी इथे पाणी दाखवले तेवढंच घालायचं. पाणी घातल्यानंतर आता मंद आचेवरती गूळ एकसारखा फिरवत वितळवून घ्यायचा. गूळ वितळायला लागला की तुम्ही इथे पाहू शकता, हा गूळ खाली पॅनला आणि चमच्याला चिटकतोय. तर त्यासाठी काय करायचं, यामध्ये मी पोहे खायच्या चमच्यानी म्हणजे नाश्त्याच्या चमच्यानी ना 2 चमचे तूप घालणार आहे. तूप घातल्यामुळे काय होतं, एकतर गूळ खाली पॅनला आणि चमच्याला चिटकत नाही, एकसारखा वितळतो.
त्याचसोबत आपण गुळाचा जो पाक बनवतोय ना त्याला शाईन म्हणजे चकाकीसुद्धा खूप मस्त येते जेव्हा आपण तूप या पाकामध्ये मिसळू ना तेव्हाच तुम्ही पाहाल। तर इथे पहा तूप पाकामध्ये मिसळले आणि या स्टेपला तुम्ही हा जो गुळ आपण वितळवून घेतलाय त्याला आलेली चकाकी पाहू शकता। तर इथे तूप घातल्यानंतर 1-2 मिनिटं गुळ मी अशाच पद्धतीने एकसारखा मिक्स करून घेतलाय। गुळाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। तर इथे गुळ पहिल्यापेक्षा थोडासा घट्टसर झालाय। आता लगेच पाक तयार झाला आहे का चेक करायचं। 1-2 ते 3 वेळा तरी सतत पाक तयार झाला आहे का हे चेक करत राहायचं म्हणजे व्यवस्थित कळेल। तर इथे थोडासा पाक मी एका वाटीमध्ये पाणी घेतले त्यामध्ये काढून घेतला होता। पाक हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही पाहताय इथे अशी तार तयार होतीये म्हणजे पाक अजूनही तयार झाला नाहीये। तर आणखी 1-2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती हा पाक मी असाच शिजवून घेणार आहे। थोड्या वेळानंतर आपण पुन्हा चेक करून बघूयात। तर इथे पहा मंद आचेवर 1-2 ते 3 मिनिटं हा पाक मी पुन्हा शिजवून घेतला आहे। पहिल्यापेक्षा पाकाचा तुम्ही रंग पाहू शकता त्यासोबतच पाकाची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। आता पुन्हा थोडासा पाक वाटीमध्ये जे पाणी घेतले त्यामध्ये काढायचा आणि ते तुम्ही बघू शकता अजूनही हा पाक थोडासा लवचिकच आहे। पुन्हा 1-2 मिनिटं हा गुळ मी शिजवून घेतलाय। आता पुन्हा चेक करूया। पाक वाटीमध्ये घेतला की 1-2 सेकंद थांबायचं, पाक सेट होऊ द्यायचा आणि आता पहा तुम्ही अगदी टॉफी असते ना म्हणजे चॉकलेट असतं तसा हा पाक तुटतोय, परफेक्ट तयार झालाय। त्यासोबतच पाकाची कन्सिस्टन्सी आणि रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये हा सिक्रेट पदार्थ घालायचा तो म्हणजे इथे मी पाव चमचा खायचा सोडा घातलाय। सोडा घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाकाला हलकासा फेस आलेला दिसेल। 1-अर्धा मिनिटं हा सोडा पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा। खायचा सोडा यामध्ये घातला ना की ही शेंगदाणा चिक्की अगदी आपण विकत मार्केटमधून आणतो ना तशी तयार होते। दाताला चिटकत नाही आणि छान खुसखुशीत कुरकुरीत अगदी संपेपर्यंत आहे अशी राहते। तर इथे आता काय करायचं, सोडा पाकामध्ये मिक्स करून 1-अर्धा मिनिटं शिजवून घेतलं। गॅस बंद करायचा आणि आता जे आपण शेंगदाणे साल काढून फोडून घेतले आहेत ना ते यामध्ये घालायचे आणि एकसारखे मिक्स करून घ्यायचे। आता या ठिकाणी जेव्हा पाक तयार होत होता तेव्हाच एका चॉपिंग बोर्डला मी तूप लावून घेतलं आहे, त्यावरतीच हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही सुरुवातीला सुद्धा लावून घेऊ शकता, तुम्हाला दाखवायचं माझ्या लक्षात नाही त्यामुळे ती क्लिप मी घेतली नाहीये। तर इथे पहा सर्व शेंगदाणे मी पाकामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत। इथून पुढची प्रोसेस आपल्याला जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचे आहे। त्यासाठी लगेच इथे हा चॉपिंग बोर्ड मी तूप लावून घेतलाय ना त्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचं। आता हे मिश्रण गरम आहे तेव्हाच तुम्हाला कोणत्या आकारामध्ये या चिक्क्या बनवायच्या आहेत तशा तुम्ही सेट करून घेऊ शकता। आणखी एक वेगळी पद्धत आहे पण मी तुम्हाला नंतर कधी व्हिडिओ बनवला ना तेव्हा दाखवीन। एकदम मस्त या चिक्क्या छान अशा आकारामध्ये बनून तयार होतात। आज मी चौकोनी आकारामध्येच या चिक्क्या तयार करणार आहे। सर्व मिश्रण मी या चॉपिंग बोर्डवरती काढून घेतलं आहे। आता लगेच हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे। वाटीने अशा पद्धतीने तुम्ही हे मिश्रण प्रेस करून पसरवून घेऊ शकता। जर तुम्हाला हे मिश्रण वाटीने पसरवून घेता येत नसेल तर अशा पद्धतीने हाताने सुद्धा थापून सेट करून घेऊ शकता। पण बऱ्याच वेळा काय होतं मिश्रण गरम असतं त्यामुळे हाताला सुद्धा चटके बसतात। त्यासाठी आणखी एक वेगळी आणि सोपी पद्धत सांगते। इथे मी लाटणं घेतलंय, लाटण्याला ना तुपाने ग्रीस करून घेतलं आहे म्हणजे तूप लावून घेतलं आहे। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने हे मिश्रण लाटून घ्यायचं। पाहताय ना छान एकसारखं लाटलं जाते, अजिबात लाटण्याला खाली चिटकत नाहीये आणि व्यवस्थित एकसारखं लाटता येते। आता तुम्हाला केवढ्या जाडीची ही चिक्की बनवायची आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण लाटून घेऊ शकता। मोठ्या जाडीची बनवायची असेल जाडसर ठेवलं तरी सुद्धा चालेल, पातळ बनवायचे असेल तर हे मिश्रण सुद्धा लाटण्याने एकदम पातळ असं लाटून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर इथे मी थोडंसं जाडसर ठेवूनच हे मिश्रण लाटण्याने लाटून घेतले। आता हे मिश्रण गरम आहे तेव्हाच याच्या आपल्याला लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर मी अशा पद्धतीने उभ्या आणि आडव्या वड्या पाडून घेणार आहे म्हणजे छान चौकोनी आकारामध्ये ही चिक्की तयार होईल। तर इथे मी उभ्या वड्या पाडून घेतल्या आहेत, आता आडव्या सुद्धा कट करून घेते। तर इथे पहा चौकोनी आकारामध्ये या चिक्क्या तयार होतील असं हे मिश्रण मी कट करून घेतलं आहे। आता हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर तुम्हाला तयार झालेली चिक्की दाखवते। तर इथे पहा सर्व मिश्रण हे पूर्णपणे थंड झाले। चॉपिंग बोर्डला आपण तूप लावून घेतलं होतं त्यामुळे मिश्रण परफेक्ट आणि सहज याच्यापासून वेगळं झालं आहे। आता जसे या चिक्कीला आपण कट मारून घेतले आहेत ना
तशाच या चिक्क्या तयार करून घेऊयात। तर इथे पहा, छान चौकोनी आकारामध्ये या चिक्क्या तयार झाल्या आहेत। अगदी सहज वेगळ्या होत आहेत, अजिबात लवचिक झाल्या नाही आहेत किंवा चिटकत नाही आहेत। जशी विकतची चिक्की असते ना तशाच या बाजूला होत आहेत। आणि इथे तुम्ही पाहू शकता, परफेक्ट अशी आपली शेंगदाणा चिक्की बनवून तयार झाली आहे। दिसायला जितकी सुंदर दिसते ना, बनवायला आणि चवीला तितकीच भारी, सोपी आणि जबरदस्त आहे। इथे तुम्ही चिक्कीचा आवाज ऐकू शकता, त्यासोबतच चिक्की मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। आहे ना अगदी विकतच्या चिक्कीसारखी। तर तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये ही शेंगदाणा चिक्की नक्की बनवून पहा। आणि हो, खायचा सोडा यामध्ये घालायला विसरू नका। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने खायचा सोडा घालून ही चिक्की बनवून पहा। खरं सांगते, आत्तापर्यंत जितकी परफेक्ट झाली नसेल ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने परफेक्ट ही शेंगदाणा चिक्की बनवून तयार होईल। तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि असेच रेसिपी व्हिडिओज पाहायचे असतील तर मला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।